मित्रांनो, तुम्ही कधी लक्ष दिले का? जे लोक नेहमी अवेलेबल असतात त्यांना लोक कमी किंमत देतात आणि जे कधी-कधीच अवेलेबल असतात त्यांच्या मेसेजची लोक तासनतास वाट पाहतात. हे असं का होतं? एकच प्रश्न आहे. जर तो तुम्ही समजून घेतलात तर तुमचं आयुष्य बदलू शकतं. जर तुम्ही नेहमी सर्वांनाच अवेलेबल असाल, कोणाचाही फोन आला की कामं सोडून धावत असाल, जर तुम्ही सर्वांनाच प्रायोरिटी देत असाल, पण शेवटी जर तुम्हालाच इग्नोर केलं जात असेल ना, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण आज आपण समजून घेणार आहोत द सायकॉलॉजी ऑफ व्हॅल्यू. आणि आजच्या या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ती जर तुम्हाला समजली तर लोक तुम्हाला निश्चितच किंमत द्यायला लागतील. मी तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारतो. तुमच्या आयुष्यामध्ये असा एखादा व्यक्ती आहे का, जो कधीच कोणासाठी अवेलेबल नसतो, पण लोक त्याच्यावर खूप प्रेम करतात? पण दुसरा माणूस असा आहे, जो नेहमी सर्वांसाठी अवेलेबल असतो, पण त्याला कोणीच सिरियस घेत नाही. या दोघांमध्ये हा फरक का पडतो? याचं उत्तर आहे सायकॉलॉजी ऑफ व्हॅल्यू. पण ही सायकॉलॉजी समजण्यासाठी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका गावामध्ये दोन मित्र होते. एकाचं नाव होतं राहुल, तर दुसऱ्याचं नाव होतं अमित. राहुल हा खूप चांगला माणूस होता. त्याला कोणीही मदत मागितली की तो लगेच धावायचा. कोणी पैसे मागितले, कोणी वेळ मागितला, कोणी काम करून दे म्हटलं की तो लगेच त्याच्याकडे जायचा. राहुल कधीच कोणाला नाही म्हणत नव्हता. म्हणून सर्वांना वाटायचं राहुल आहे ना, तो करेल. पण काही दिवसांनी एक विचित्र गोष्ट घडली. राहुलला लोक गृहीत धरायला लागले. लोकांनी आता राहुलला धन्यवाद देणं सुद्धा बंद केलं. त्याची किंमत हळूहळू कमी झाली. आणि दुसरीकडे अमित होता. अमित सुद्धा चांगला माणूस होता, पण तो सर्वांसाठी नेहमी अवेलेबल नव्हता. तो म्हणायचा, मला वेळ असेल तर मी मदत करेल. लोकांना आधी आधी वाटायचं की हा त्याचा ॲटिट्यूड दाखवतोय, पण हळूहळू लोक त्याची रिस्पेक्ट करायला लागली. का? तर याचं उत्तर आहे ह्यूमन सायकोलॉजी. मित्रांनो, मानसशास्त्रामध्ये एक नियम आहे. जी गोष्ट सहज मिळते ना, त्याची किंमत कमी होते, आणि जी गोष्ट दुर्मिळ असते तिची किंमत वाढते. एक साधं उदाहरण पहा. हवा मोफत आहे म्हणून लोक त्याची किंमत करत नाहीत, पण सोनं दुर्मिळ आहे म्हणून लोक त्याची किंमत करतात. आता स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्ही लोकांसाठी काय आहात, हवा की सोनं? जर तुम्ही नेहमी लोकांसाठी अवेलेबल असाल तर लोकांना माहिती असतं की तुम्ही आहातच, म्हणून लोक तुमची किंमत करत नाहीत. पण इथे एक फार मोठा गैरसमज आहे. लोकांना वाटतं रिस्पेक्ट मिळवण्यासाठी रागीट व्हावं लागतं किंवा लोकांना इग्नोर करावं लागतं, पण ते चुकीचं आहे. रिस्पेक्ट मिळवण्यासाठी आपल्या बाउंड्रीज क्लिअर असल्या पाहिजेत. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय? सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे तुम्ही स्वतःला किती महत्त्व देता. जर तुम्हीच स्वतःला लास्ट प्रायोरिटी देत असाल तर लोक तुम्हाला फर्स्ट प्रायोरिटी कशी देतील? जर तुम्ही स्वतःचा वेळ कोणालाही देत असाल तर लोक तुमच्या वेळेची किंमत का करतील? आता ही गोष्ट ऐकून काही लोकांना दुःख वाटेल, पण ही सत्य गोष्ट आहे. जगाला तुमची गरज नाही, जगाला गरज आहे तुमच्याकडून मिळणाऱ्या फायद्याची. हे कडवट आहे, पण वास्तविक सत्य आहे. आणि जोपर्यंत तुम्ही हे मान्य करणार नाहीत ना, तोपर्यंत लोक तुमची किंमतही करणार नाहीत. जर तुम्हाला लोकांनी तुमची रिस्पेक्ट करावी असं जर वाटत असेल ना, तर आजपासून या 3 गोष्टी करा. नेहमी सर्वांनाच अवेलेबल राहणं बंद करा. सर्वांनाच लगेच रिप्लाय देत बसू नका. कधी कधी वेळ द्या, म्हणजे त्यांना कळेल की तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. तुमच्या बाउंड्रीज क्लिअर करा. जर तुमचा कोणी वेळ वाया घालवत असेल तर त्याला सरळ सरळ सांगा की आता माझ्याकडे वेळ नाही. हे कोणावर रागावणं नाही, ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट आहे. तिसरी गोष्ट आहे सायलेन्स. कधी कधी सर्वात मोठं उत्तर असतं सायलेंट राहणं, गप्प राहणं. जे लोक तुमची किंमत करत नाहीत ना, त्यांच्यासाठी तुमची एनर्जी वाया घालवू नका. पण इथेच एक अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आहे. लोक तुमची किंमत तेव्हा करत नाहीत जेव्हा तुम्ही बदलता. लोक तुमची किंमत तेव्हा करतात जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता. कारण या जगाचा एक नियम आहे, जग तुमच्यासोबत तसं वागतं जसं तुम्ही स्वतःशी वागता. जर तुम्ही स्वतःला चीप समजलात तर लोकही तुमच्यासोबत तसंच वागतील. पण तुम्ही स्वतःला मौल्यवान समजलात तर जग सुद्धा तुम्हाला मौल्यवान समजायला लागेल. मित्रांनो, तुम्ही कोणासाठीही 24 तास अवेलेबल राहण्यासाठी जन्माला आले नाहीत. तुम्ही स्वतःची किंमत वाढवण्यासाठी जन्माला आलेले आहात. लोक तुमच्यावर प्रेम करतील का नाही हे तुमच्या हातात नाही, पण लोक तुम्हाला रिस्पेक्ट देतील का नाही हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आजपासूनच एक निर्णय घ्या. सर्वांसाठी नेहमीच अवेलेबल राहणं बंद करा. सर्वांनाच खुश करणं बंद करा. आजपासून तुम्ही स्वतःची किंमत ओळखायला शिका. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखाल त्या दिवशी लोक तुम्हाला इग्नोर करणं बंद करतील आणि तुम्हाला रिस्पेक्ट द्यायला सुरुवात करतील. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल ना, तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपली किंमत विसरलेल्या आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा. कारण तुमचा एक शेअर त्याची जिंदगी बदलू शकतो. आणि आपले असेच स्वतःची किंमत वाढवायला शिकवणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथं फक्त मोटिवेशन दिलं जात नाही, तर इथं जीवनाचा खरा अर्थ समजून सांगितला जातो.
चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.